तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं भटकंती विथ एस के चॅनलवरती. तर मित्रांनो आता आपण भटकंती करायला आलेलो आहे मालाडमध्ये म्हणजे मालाड मड आयलंड. आता मड आयलंड हे पूर्ण गावाचंच नाव आहे. का कारण की इथं त्यांच्या पूर्ण अर्ध्या साईडला म्हणजे एका भागाला पूर्ण समुद्र लागलेला आहे आणि मालाडमध्ये जागा या अर्ध्या काही लोकांना माहीत नसेल पण इथं आहे जागा. ती जागा तुम्हाला दाखवते बघा. आत्ता भरती चालू आहे. भरती एवढी चालू आहे ना. मगाशी मी तिकडं होतो खाली. आता इकडून एवढं पाणी मला एवढा फोर्सनी पूर्ण मागे आणला. भिजलो मी. शूज होते, शूज भिजले पण ठीक आहे. हा काय माहिती पाण्याचा फोर्स बघा काय आहे इकडं. तर मड आयलंडवरती हे बघा आईच्या गावात गेले शूज माझे. पाणी आता भरती चालू आहे मित्रांनो. आणि तो बघा तिकडं तो पकोडा दिसतो का बोरलीमध्ये जाताना ते त्या साईडला असं ना बॅक साईडला पकोडा तो आहे. तो पकोडा एक आहे. इकडं पाणी बघा हे बघा मी एका दगडा उभा आहे. मग चारी बाजूला पाणी येते पण तो दगड खूप हाईटला आहे म्हणून तिकडे वाचलो आहे मी. आता तिथे पाणी येईल आता 2 सेकंदामध्ये. तो तिकडं आहे तो पकोडा आहे. आणि हा सनसेट बघा तो एक आयलंड आहे. हा वाला आयलंड आहे. इकडे जायचं आहे मला. कसं जायचं ते फक्त एक शोध लावेल त्याचा मी. हा एक बघा सनसेट खूप भारी आहे इकडं. अजून सूर्यदेव खूप वरती आहेत. मी भिजलो शेवटीला अशा तऱ्हेने. बुटांची वाट लागलेली आहे. बूट फाटले पण आहेत कारण की दगड आहेत ना हे टोकवाले आहेत. हे खूप दगड टोकवाले आहेत. हे दगड खूप टोकवाले आहेत. ह्याच्यामध्ये शूज फाटतात. तुमचे शूज असेल ना एकदम हाय क्वालिटीचे शूज घेऊन या कारण की इकडे दगडी खूप आहेत. त्या दगडामध्ये शूज फाटतात. बाकी सनसेटला खूप भारी आहे इकडं. आता सध्या भरती चालू आहे. भरती एवढं जोरात चालू आहे ना. लाटा खूप मोठं उडतात इथं. त्यामुळे मी आता माघार घेतो इथून कारण की तुम्हाला मागे जावंच लागेल. खूप शूज तर भिजले. त्या शूजची वाट लागलेली ते भिजू द्या. मुद्दा काय माहिती आहे का तिकडे त्या असे कट्टे आहेत ना बसायचे असे. त्या कट्ट्यांच्या बाजूला लिटरली प्यायला बसले ते लोक सगळे. पूर्ण लाईन ते दारू प्यायला बसले आणि तिकडं कोण नाही ना वरडायला. पोलीस कोण नाही काय नाही. म्हणजे इथं प्यायला अलाउड आहे का त्यांना विचारते. बोलतात हा प्यायला अलाउड आहे. मी काय प्यायला ट्राय नाही केलं. आपणही वरतो बियर पण तसं नकोच. मजाक होता. बाकी काय बोलणार. आता आहे आपल्याबरोबर तो कुठे तडमडते बघा. ते जाऊ द्या. पण ह्या लोकांनी इकडे काय केलं माहिती आहे का तो डायरेक्ट समुद्राच्या बसायला भेटते इथं. हे लाईन सगळे आहेत ना या सगळ्या लाईनीमध्ये प्यायला अलाउड आहे असं वाटतं मला. सगळे प्यायला बसले. ह्यांनी ना खूप भारी केले इकडं. हा मला गॅसवर पाठवणार आहे तो लाकडाबरोबर. तर मित्र तो त्याचा बनवतोय मी माझा बनवतोय. हे मोठे लावलेत म्हणजे इकडे मला ॲक्च्युली त्या दगडांवरती जायचं होतं. हे बघा हे दगड आहेत. जाणार तर आहे. जायचं होतं काय. हा रताळीचा मला जाम हे करतोय तुम्हाला. कुठे गेला हा बघा. काय खातोय काय माहिती. काय खातो वाटत जमा झालेली त्यालाच माहीत तो काय खातोय. पण तो पळत नाही. कॅमेरा जवळ नेला पळेल तो. गेला बुडला नाही पळत. अजून नाही पळत. वाव गेलं तांगड्यावर करून. आता आलो आम्ही दुसऱ्या बीचवरती. या बीचवरती या बेगीसला व्हिडिओ काढण्यासाठी जागा नाही आहे. एवढी जिकडे बघाल तिकडे तेवढी पब्लिक आहे. सोपं नाही व्हिडिओ काढणं. सोपं नाही. नुसतं व्हिडिओ बघायला सोपं आहे. व्हिडिओ काढणं सोपं नाही. ही पब्लिक. आता बघू अजून प्लॅन कुठे का होतोय का. शोधून एक जागा भेटली आहे. आता इथं बी थोडा रश नाही पब्लिकचा पण ठीक आहे. जागा पण खूप चांगली आहे. पण जो आहे जिथं इकडं बघल तिथे लोक प्यायला बसलेत. जिथं बघल तिथं प्यायला बसले जाईल. घाण तर करून ठेवले बीचच्या बाजूला भरपूर. जागा बघा का भारी. घाण नसतं की इथं अजून भारी झाली असते. सनसेट होईलच. सनसेटची मजा घेईल मी. ते ना तुम्हाला बोललं मगाशी तिकडून दाखवलेलं मी त्या साईडून. आता इकडे समोर आलं त्या आयलंडच्या.
तो तर आता होणार नाही. हो हो, तिकडे मला वाटते बोट जाते. तुम्हाला दिसते का काय? तुम्हाला जर माहीत असेल मित्रांनो तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगून द्या. तुम्हाला बोललो मगाशी की तो दगड दिसतोय, मला त्या दगडावरती जायचं आहे. तर शेवटी तर मी आलोच. त्या चारी बाजूला पाणी आहे का? इकडे चारी बाजूला पाणी आहे. मी तिकडून आलो, तिथून चपलांची कपड्यांची थोडीफार वाट लावली, बुटांची. हे बघा इथं. आता सनसेट घेतल्याशिवाय जाणार नाही भाऊ मी इथनं. कसं आहे, सनसेटची मजा घेतली पाहिजे ना. ह्या सनसेट असं होणार आहे, त्यामुळे सनसेट घेऊनच जाणार मी. पाणी बघा, वा. ये भाई, आता काय तुला यायचं तेवढं ये, भिजो. हा, एक शाबा, चालेल चालेल. इकडचे खेकडे जाम चतुर भाई. आमच्या इकडे बाबा ठाण्यामध्ये एखादा गांडूळ काटेला लावला आणि त्याला गांडूचे उलविले केले की हातात येतो. हे सांगे येडा कोपडीचे खेकडे भरलेत. आणि हे काय आहे बारीक बारीक, हे शंकर बघा, बारीक बारीक दिसतं का तुम्हाला? हे बघा, हे जिवंत आहे ना. एखादा तुम्हाला काढून दाखवतो. तू तोंडात पाणी गेलं तुम्हाला शंख दाखवता. या जाम मीठ आहे, खारड बोलले. मित्रांनो आता भरती खूप ओव्हर झाले. आता इथून निघणं गरजेचं आहे, कारण की पाणी एवढं. याला आटा बघा इथं, मग धरण इकडं काय नव्हतं. याला आटा मजबूत आहेत आणि अशा येतात भाई. हे बघा, ही बघा, ही लाट, ही बघ. म्हणजे अक्षरशः जबरदस्त पाणी जाम भरले. आता ही पब्लिक पण येण्यासारखी बसले इकडं. चप्पल विपत आहेत. ते सनसेटच्या नादामध्ये, सनसेट घ्यायच्या नादामध्ये माझी लागायची आता. आणि बेगीसनी माझा नाक सुजवला वाटतं, नाकावरती नारळ मारला. त्या कॅमेरामॅनची वाट लावतो वाटतं हे लोक. हाय कर रे. हा, परत कर. हेलिकॉप्टर आला. हेलिकॉप्टर नाही, हा बघा काय आलाय, एरोप्लेन आलाय. आणि बेगीच त्या एरोप्लेनला बघतोय आणि हात करणार आहे. मित्रांनो आता आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करत आहोत. आता इथून लवकर निघतोय मी, कारण की इकडं पाणी खूप भरत चाललंय. तुम्ही खाली बघू शकता. इथं पाणी नव्हतं, आता पाणी आलंय. तुम्ही विचार करा काय पाणी, काय लेवलनी. मित्रांनो परतीचा प्रवास घेतला पाहिजे. सनसेटचा सीन आता एवढाच आहे. हा वाला खूप छान आहे. पण आता कसं निघायला पाहिजे, कारण भरती खूप चालू आहे. आणि परत जायचं आम्हाला त्या पाण्यामधून तिकडून जायचं. बाकीची पब्लिक आहे इकडं, पण आपल्याला लांब जायचं, परत ठाण्याला जायचं इकडून. त्यामुळं भेटूया परत नव्या ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कधी इकडे आलास तर या, सनसेटची मजा घ्या. मलारमध्ये आला तर मलारमधून तुम्हाला इझिली इथे रिक्षा भेटेल. 20 रुपये का 30 रुपये पर पर्सन घेतात. इथे आणून सोडतात बीचला. आणि तिकडे तुम्ही उतरून, त्या साईडला उतरूनही तुम्ही पूर्ण रश दिसतं का पब्लिक आहे तिकडे, तिकडून तुम्ही असं साईडून पण चालत येऊन पूर्ण बीच कवर करू शकता. हे बघा इकडून आपल्या ह्या पाण्यामधून. त्यामुळे आता भेटू आपण परत नवीन एका ब्लॉगमध्ये. आतासाठी टाटा, बाय बाय.